नरेंद्र मोदी यांनी आणखी एक व्हिडिओ अपलोड करून म्हटलेला आहे, मोदींच्या माफ करतो या वक्तव्यावरती ठाकरे बंधूंनी टीका केली आहे। मोदींनी विद्यार्थ्यांना माफ करू नये तर त्यांची माफी मागावी असं उद्धव ठाकरे म्हणतात। त्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांची माफी कोण मागणार असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे। उत्तर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली, किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। ये गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। मैं उन्हें माफ करना चाहता हूं। देश बहुत आगे बढ़ रहा है, आगे बढ़ने वाला है, और आपका भी आगे बढ़ना निश्चित हो, यही मेरा सपना है। मैं आपके लिए जीता हूं, आपके उज्जवल भविष्य के लिए खपता हूं। आओ हम मिलकर के देश को आगे बढ़ाएं। बहुत बहुत धन्यवाद दोस्तों। बस आओ, गलतियों से सीखो, आगे बढ़ो। आज लोकमान्यांची पुण्यतिथी आहे आणि लोकमान्यांना असंतोषाचे जनक म्हटले जातं। मी म्हणेन मोदी आणि शहा हे स्वतःच्या सरकारच्या विरुद्धच्या असंतोषाचे जनक आहेत। म्हणजे लोकमान्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष निर्माण केला होता, यांनी स्वतः विरुद्धच असंतोष निर्माण केलेला आहे। त्याच्यामुळे हे स्वतःच्याच असंतोषाचे जनक आहेत। आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? टोकी फोडली, ज्यांना लाठी मारले, लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? आणि मला असं वाटतंय की हे मूळ हे काय झालंय, नीटची परीक्षा हे कारण आहेच, पण हे प्रत्येक ठिकाणी त्याला जो काही रिस्पॉन्स मिळाला, सगळेच काही विद्यार्थी होते आणि तरुण होते, अनेक जे विद्यार्थी दशेतनं बाहेर आलेले आहेत, अनेक तरुण होते, अनेक तरुणी होत्या, हे का आले रस्त्यावरती?